आणि स्क्रीन टाइम जेव्हा आपण स्पेशली जेवताना करतो ते पण म्हणजे चुकीचंच नॉट रेकमेंडेड. डोळ्यांनी अन्नाला बघणं, कानांनी आवाज ऐकणं, नाकानी वास घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण का त्याच्यामुळे तुमचे सेन्सरी जी सिस्टीम आहे ब्रेनमधली ती ॲक्टिवेट होणार आहे आणि मग ब्रेन सांगेल की हां आता डायजेशन चालू करावं लागेल, मग त्याप्रमाणे एन्झाईम्स येतील. आणि आपण जर जेवताना समोर टी व्हीमध्ये बघतोय, आपण न्यूज बघतोय किंवा आपण काहीतरी टिपिकल काही सिरियल्स बघतोय की ज्याच्यामध्ये भावनाच वेगळ्या आहेत. आपण असं म्हणतो ना, जैसा मन वैसा अन्न, तर ते होणार नाही. मग आपल्या मनामध्ये अशा द्वेषाच्या भावना आहेत, रागाच्या भावना आहेत किंवा खूप दुःखाच्या भावना आहेत आणि आपण जेवतोय तर पचन चांगलं कसं होईल. व्हेरी ट्रू. त्यामुळे नो स्क्रीन बिफोर फूड और ड्युरिंग फूड. हे तर इवन असंही म्हटलं जातं की पाणी आहे किंवा अन्न पदार्थ आपले जे आहेत ते एक वेगळ्या प्रकारची आपल्याला एनर्जी देतात. म्हणजे पाणी पिताना सुद्धा म्हणतात की सकारात्मक विचार आपण केला पाहिजे किंवा जेवतानाही. वॉटर हॅज मेमरी आणि हे प्रोव्हन आहे. असे खूप रिसर्च आहेत की त्याच्यामध्ये ॲक्च्युली H2O हे आपण केमिकल स्ट्रक्चर आहे त्याचं, पण त्याचे बॉन्ड बदललेत. तुम्ही ॲफर्मेशन्स काय देताय किंवा ते पाण्याला काय ऐकवलं जातं आहे म्हणून आपल्याकडे तीर्थाला महत्त्व. तीर्थ का घेतलं जातं, कारण त्याच्यामध्ये ते चॅन्टिंग आपण देवाचं जे काही नामस्मरण केलंय ते त्या पाण्यात उतरलेलं आहे आणि मग ते पाणी पिऊन आपल्याला हिलिंग होणार आहे. आणि वॉटर हॅज मेमरी. त्यामुळे तुम्ही आणि 75% ह्युमन बॉडी इज मेड अप ऑफ वॉटर, अर्थ इज मेड अप ऑफ वॉटर. तर पाणी पिताना त्याला ॲफर्मेशन्स देणं किंवा आणि आपल्याकडे प्रत्येक खाण्याच्या आधी पिण्याच्या आधी आपण नामजप करणं किंवा श्लोक म्हणण्याची परंपराच होती ना. म्हणजे त्याचा अँगल तो सायंटिफिकच होता. म्हणजे वदनी कवल घेता नाम घेता फुकाचे, त्याच्यामध्ये जो श्लोक आहे त्याच्यामध्ये काय म्हटलंय की आतमध्ये यज्ञकर्म चालू आहे. म्हणजे पोटामध्ये जो अग्नी आहे त्याला आपण आहुती देतोय. वी डोंट ट्रीट आवर बॉडी इन दॅट वे. मग आपण बिझी आहोत, अगदी मान्य आहे, पण मग मी असं म्हणेन की ॲटलिस्ट नो स्क्रीन व्हाईल इटिंग फूड. कारण जेव्हा आपण जेवणाची पंगत असते, तू बघितलं असेल की देशातली जेव्हा लोक आपल्याकडे येतात तेव्हा आपण काय करतो, आपण खाण्यासाठीच लोकांना बोलवतो. बरोबर. खाण्यातूनच बॉन्ड तयार होतो. मग त्यावेळेस जर स्क्रीन चालू असेल तर बॉन्ड कसं तयार होईल. व्हेरी ट्रू. सो जेवताना फक्त कॉन्सन्ट्रेशन करून आपल्या अन्नाकडे लक्ष देणं गरजेचं. ब्रेन फंक्शनबद्दल बोललो तसं आपण गट हेल्थकडे पुढे वळूया की गट हेल्थ व्यवस्थित राहण्यासाठी काय आहार घेतला पाहिजे. कारण गट हेल्थ जर व्यवस्थित नसेल तरी सुद्धा मानसिकदृष्ट्या खूप चिडचिड होणं, सॅड वाटणं आणि अशा बऱ्याच गोष्टी होताना दिसतात. अगदी अगदी. म्हणजे आपलं पोट आणि मेंदू हे कनेक्टेड आहेत. नेव्हल, आपलं स्पायनल कॉर्ड म्हणजे नर्वस सिस्टीम आणि ब्रेन ह्यांना जोडणारा एक ॲक्सिस आहे. त्यामुळे आपल्या खाण्यामध्ये आपण असा बदल करणं गरजेचं आहे की जो आपली गट हेल्थ चांगली करेल. आपली गट हेल्थ जर चांगली नसेल तर इन्फ्लमेशन वाढणार आहे, अंगावरची सूज वाढणार आहे, त्याचबरोबर वॉटर रिटेन्शन होणार आहे, पाणी साठणार आहे, थकवा येणार आहे, मूड स्विंग्स होणार आहेत, त्वचा अतिशय निर्जीव म्हणू शकतो अशी होऊ शकते. तर तुमची गट हेल्थ चांगली असेल तर तुमचं पचन चांगलं होईल. जेवढं पचन चांगलं तेवढं न्यूट्रिएंटचं ॲब्झॉर्प्शन चांगलं, तेवढी पोषण मूल्य शरीराला सगळ्या पेशींना मिळतील आणि रिकव्हरी होईल.